रामकृष्ण हरी. 22 फेब्रुवारी 2026 आम्ही दोघं मित्र निघालो पुण्याला, आळंदी, देवाची आळंदी भेटीस, इंद्रायणी भेटीस. चला देवाच्या आळंदीला, इंद्रायणी भेटीला, इंद्रायणी स्वच्छ करायला. नमस्कार मित्रांनो, आम्ही आजपासून एक नवीन युट्यूब चॅनल सुरू करतोय. त्या आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे की युट्यूब चॅनलचं नाव काय रे? क्लीन भारत मिशन. क्लीन भारत मिशन. आणि आपलं जे कंटेंट असतील, कंटेंट हे असतील की घाण कशी होते, घाण का होते, घाण कोणामुळे होते, घाण होण्याचे कारण काय, आणि मेन आपल्याला अवेअरनेस करायचं, अवेअरनेस क्रिएट करायचं, जनजागृती करायची आहे. त्या संदर्भात ह्याच्या पुढे आपले व्हिडिओ येतील या चॅनल वरती. तर तुम्ही खूप प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. आमचे नवीन नवीन व्हिडिओ येत असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. या ठिकाणी देहू आळंदीला आलेलो आहे 22 फेब्रुवारी. आज 7 मावळे संवर्धन या संस्थेकडून इंद्रायणी साफ करण्यासाठी आव्हान केलं होतं. तर आज आम्ही त्या आव्हानासाठी त्यांना एक हात देण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी इंद्रायणीत आलोय. रामकृष्ण हरी. मी मुंबईवरून आलो तुझा व्हिडिओ बघून. हा, खूप मस्त काम करतो. खास नाही का, आम्ही सकाळी 4 वाजता उठून फक्त ह्या गोष्टीसाठी आलो. खूप मस्त व्हिडिओ बनवले. अजून बनवू आता मी तिकडे बघितलं, मुकत वगैरे होते. ज्याला फोटो काढायचे काढून जाते. आता मी पण जर कधी भेटला ना मोका, तर मी स्वतः व्हिडिओ बनवून टाकणार. त्यामध्ये आम्हाला बघता सगळ्यात जास्त सहकार्य केलं ते म्हणजे रवी दादांनी. बरोबर, खूप चांगलं काम केलं आपल्याला केलं मध्ये. आता काय झालं, ट्रॉफिक मुळे काय लोक अडकून येत. मला एक वाटलं येत आहे, मस्त वाटलं. चाल करू आपण. हो चलो. रामकृष्ण हरी माऊली. आज संत ज्ञानेश्वर माऊली यांचं नाव घेऊन आम्ही इंद्रायणी साफ करायला सुरुवात करतो आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. वेडात मराठे वीर दौडले सात. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, शिवाजी महाराज यांचे कणखर शब्द ऐकून आपले 7 मावळे म्हणजे स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत 6 सरदार कसलाही विचार न करता बेहलोल खान याच्या छावणीत घुसून गेले. तसेच 7 मावळे संवर्धन संस्था यांचे मावळे इंद्रायणीच्या संवर्धनासाठी धावून आले आणि आपण सर्वांनी त्यांना दिलेला प्रतिसाद, यामुळे प्रशासनाने घेतलेली दखल ही खरंच स्तुतियोग्य आहे. आज या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे विद्यमान महापौर माननीय रवी लांडगे साहेब आणि आळंदी नगर परिषद अध्यक्ष प्रशांत कुर्डे साहेब हे सुद्धा उपस्थित होते. आम्ही इथे सफाई मोहीम हाती घेतल्यावर 2 मुख्य गोष्टी प्रकर्षाने निदर्शनास आले. एक म्हणजे देवाची मूर्ती आणि निर्मल्य याचा अपमान होऊ नये म्हणून सर्व गोष्टी वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीमध्ये विसर्जित करतो. पण यामुळे त्या नदीची धूप होते, परिसर अस्वच्छ होतो. याचा विचार कोण करणार? निर्मल्य कलशमध्ये विसर्जित करा. याच आपल्या व्हिडिओमध्ये आपण नदीमध्ये विसर्जित केलेल्या मूर्तींचे अवशेष हे सुद्धा दिसत आहेत. ते बघा, फार वाईट वाटतं हे सर्व बघून. दुसरी गोष्ट म्हणजे काही प्रमाणात पुणे, पिंपरी चिंचवड आणि आळंदी या सर्व ठिकाणाहून कारखाने, MIDC, रेसिडेन्स सोसायटी या सर्वांचं सांडपाणी नदीमध्ये सोडलं गेलं आहे.
त्यामुळे नदीचं पाणी काळं आणि केमिकलयुक्त झालं आहे. प्रशासनाने उपाययोजना केल्यास यात सुधारणा होऊ शकते असे आश्वासन महापौर साहेबांनी दिले. जेवढ्या पण कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं केमिकल आणि सोसायट्यांचं सांडपाणी किंवा स्वेज वॉटर या नदीमध्ये किंवा आपली जी माता आहे इंद्रायणी माता या मातेमध्ये सोडायचं नाही, अशी कठोर कारवाई इथून पुढच्या काळात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही लवकरात लवकर अशा सहकारी संस्था आणि आळंदी नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका एक इंद्रायणी स्वच्छता मोहीम अंतर्गत आढावा बैठक घेणार आहे. त्या आढावा बैठकीतून लवकरात लवकर याबद्दलची कडक कारवाई स्वच्छता मोहीम बद्दलची राबवण्यात येईल. मी इकडे साखळी पुढे राम इकडे शूटिंग करतोय. राम कृष्ण
इथून आहे बाळा, इथून. आपण देवाची पूजा करतो आणि नदी देवता कोणतं चांगलं होतं, कोणत्या श्रद्धेने लोक टाकतात काय माहिती, कोणत्या श्रद्धेने टाकतात, कोणतं पुण्य भेटायला देवाला असं टाकून काय मतलब, कोणता देव सोडला नाही. मी टाकली काढली मूर्ती, आयुष्यभर यांना पुजायचं आणि नंतर इथे येऊन वाहून घालायचं. त्याच्यातच लोक हागायले, त्याच्यातच मुकायले. अपमान देवाचा फक्त. सगळ्यात मस्त सगळ्यात चांगलं काय माहिती का, माती खड्डा करायचा आणि त्याच्यात पुरायची. सगळ्यात भारी गोष्ट ही आहे देवाला. सगळ्यात बेस्ट करायला पाहिजे लोकांनी. विठ्ठल आमची विटच गायब झाली. विठोबाची विटच गेली, कशाला उभा राहील. विठोबाची विटच गेली. ते वेगळे राहायचे, त्याच्यात टाकायचे नाही. चला अजून देव कुठं आलो आपण, मुंबई मधून. बस फक्त या सगळ्या 7 मावळे संघर्ष संस्थेचे व्हिडिओ बघून तिथल्या नगराध्यक्ष महापौर यांनी आवाहन केलं, त्यामुळे आलो. खूप मस्त वाटतं खरं. आत्ता यायला मजा येईल आळंदीला, जेव्हा ते पूर्ण निळं काळं पाणी निळं होईल ना, त्या दिवशी आंघोळी करायला इकडे मजा येईल. आणि तुला सांगतो, आम्ही लहानपणापासून मी इथं वारी करतो. ज्ञानेश्वर माऊली आईच्या पोटात असल्यापासून मग वारी करतो. फक्त लॉकडाऊनचा 1 वर्ष गेला, त्या वर्षी यायला जमलं नाही. हर वर्षी नाही का थोडी 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 करत आणि होताना बघितलं. या लास्ट टाइम मी माझ्या मुलीचं जावळं करायला आलो इथं. तिला मी नदी, तर ती पप्पा काय पण बोलतात, नदी थोडी नाला, हे काय द्यायला लागली ती गोष्ट. मित्रांनो, शेवटी एवढंच की आपण कुठेही देवदर्शनाला जातो तर तिथे अस्वच्छता पसरवू नका. देवदर्शनाला गेल्यावर ते परिसर देवाचा स्वच्छ राहील याची काळजी घ्या. आणि आज ह्या मूर्त्यांच्या अस्थी बघा, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सर्व मूर्त्या आहेत, ह्या विसर्जित होत नाही पाण्यामध्ये. त्यामुळे कृपया पाण्यामध्ये विसर्जित करू नका. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.